स्वप्नील नारायण नळे इयत्ता 10वी श्री धराव विद्यालयपर्यंत विषय विकसित भारत बिल्ड कॉट 2025 माठापासून पाणी थंड करणे हे उपकरण कुंभाराकडून एक माठ घेतला. तो माठ स्वच्छ करून त्यामध्ये पाणी ओतले. 2 ते 3 तासांमध्ये त्याचे निरीक्षण केल्यास असे लक्षात आले की 2-3 तासांमध्ये ते पाणी थंड झाले होते. यामधून असे लक्षात आले की गावातील सर्वच लोक पैशाच्या कमतरतेमुळे या माठातीलच पाणी उन्हाळ्यामध्ये पितात. शहरातील सर्व लोक फ्रीज सारखे आधुनिक उपकरण वापरतात, जे की आपल्या शरीरासाठी त्यातील पाणी अपायकारक असते. परंतु माठातील पाणी थंड असतेच, त्याबरोबर स्वादिष्टही लागते. माठातील पाणी हे शरीराच्या दृष्टीने खूप फायदेमंद आहे. सर्व पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास रोग होतात आणि कमी प्रमाणात खाल्ले तरी काही रोग होतात. पण पाणी हा असा एकमेव घटक आहे की तो कितीही पिल्यास शरीरावर कोणताही साईड इफेक्ट होत नाही. परंतु हे पाणी शुद्ध असेल तरच आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे माठापासून पाणी थंड करणे हे उपकरण अतिशय उपयोगी आहे. ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते आधुनिक उपकरणे विकत घेऊ शकत नाही. म्हणून हे उपकरण त्या लोकांसाठी अतिशय उपयुक्त आहे. या हेतूने हे उपकरण तयार करण्याचा प्रयत्न केला.